Hello, good evening everyone. Myself dietitian Shweta Hemant Chikhle, and today I'm going to talk about Ashadi Ekadashi, that is which falls tomorrow on 17th of July 2024. सो आषाढी एकादशी निमित्त सगळ्यांच्या घरी आता उपवासाची तयारी झाली असेल. सगळेजणांनी साबुदाणा, पटेटोज, चिप्स आणि वॉट नॉट, पटेटोचा चिवडा वगैरे सगळं आणून ठेवलं असेल. बट इन सिक्वेन्स विथ माय प्रिव्हियस सिरीज की डायबिटिक पेशंट्स किंवा लोकांसाठी आपण काय काय घेऊ शकतो आणि काय नाही, प्लस इन जनरल फॉर एव्हरीबडी व्हॉट इज अ हेल्दी उपवास. बेसिकली आपण हे समजून घ्यायला हवं की उपवास आपण का करतो. तर आय एम शुअर की तुम्हाला सगळ्यांना हे माहीत असेल. त्याचं धार्मिक कारण वेगळं आहे आणि आपण बरेच जण एकादशी दुप्पट खाशी ह्या इंटेन्शननी उपवास करत असतो. बिकॉज एव्हरीबडी लव्स टू हॅव साबुदाणा, एव्हरीबडी लव्स टू हॅव साबुदाणा वडा, थालीपीठ आणि चिप्स आणि बरंच काही काही मेजवानी असते ॲक्च्युली उद्या. तर हे सगळं न करता आपल्या चयापचयाची क्रिया जी आहे त्याला आपल्याला आराम द्यायचा असतो. आपला डायजेस्टिव्ह सिस्टमला आराम देण्यासाठीही हा उपवास केला जातो. फिजिओलॉजिकली जर त्याचा आपल्याला असा फायदा करून घेता आला तर त्याच्याने आपल्या शरीरासाठी खूप फायदा होऊ शकतो. म्हणजे आपोआपच इंटरमिटंट फास्टिंग झाल्याचा एक अशा पद्धतीने आपण ते करू शकतो आणि तुमच्या गट मायक्रोफ्लोराला एक रिप्लेनिशिंग फूड जर आपण दिलं त्याला आपण प्रोबायोटिक्स असं म्हणतो. सो प्रोबायोटिक फूड्सचा इन्क्लुजन जास्त केलं आपण उद्याच्या डाएटमध्ये. आणि जर का आपण तळलेले, तेलकट, स्टार्ची फूड्स कमी खाल्ले तर त्याचा जास्त प्रमाणामध्ये फायदा होईल आणि तुम्हाला ह्याचा अनुभव इमिजिएटली घेऊन बघता येईल. आणि परवाच्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना जाणवेल की असा जर का आपण डाएट फॉलो केला तर आपल्याला किती फ्रेश वाटतं. हाऊ युअर वर्क एफिशियन्सी इन्क्रीजेस आफ्टर फॉलोईंग दिस स्पेसिफिक डाएट. तर बेसिकली जे ट्रेडिशनल डाएटमध्ये आहे उपवासाच्या ते सगळं साबुदाण्याचे पदार्थ, त्याच्यानंतर तळलेले पदार्थ, हे सगळं आपल्याला अवॉइड करायचं आहे. मग काय खायचं आहे, राईट. सो जर तुम्हाला ब्रेकफास्ट करायची सवय असेल तर ब्रेकफास्टमध्ये यू कॅन स्टार्ट युअर डे विथ कोकोनट वॉटर किंवा लाईम वॉटर. त्याच्यानंतर फॉलोड बाय, किंवा ज्यांना दूध घ्यायची सवय आहे, चहा घ्यायची सवय आहे, त्यांनी थोडंफार प्रमाणामध्ये जस्ट हाफ कप किंवा 1 कप मिल्क किंवा माइल्ड टी घेऊन स्टार्ट करा डे. त्याच्यानंतर किंवा तुम्ही शिया सीड्स, जे लोक वेट लॉस किंवा डायबिटिक रेजिमवर आहेत त्यांच्यासाठी शिया सीड्स आणि पाणी हे सगळ्यात उत्तम स्टार्ट ऑफ द डे आहे असं मी म्हणेल. ते घेऊन त्याच्यानंतर तुम्ही जस्ट स्टार्ट विथ एनी सीजनल फ्रूट्स. आता खूप छान छान फळं येत आहेत बाजारामध्ये. पपई स्टार्ट झाली आहे, बनानास तर आहेतच, ॲपल आहे, पेर आहे, त्याच्यानंतर यू कॅन ऑल्सो गेट लॉट ऑफ अदर, ग्वावा मिळतो आहे सध्या. तर ही सगळी फळं आहेत. तर कोणते पण 2 किंवा 3 फळं हे आपण स्टार्ट करायला दिवसाचे सुरुवातीला घेऊ शकतो. त्याच्यानंतर तुम्ही भगरीपासून बनलेले पदार्थ घ्या, म्हणजे वरई ज्याला म्हणतो आपण. तर वरगू इज बेसिकली व्हेरी रिच इन प्रोटीन आणि व्हेरी हाय इन फायबर. सो ह्याचा आपण आपल्या आहारात समावेश करायला हवा. प्लस त्याच्यासोबत सोक केलेले नट्स घेऊ शकता तुम्ही, म्हणजेच रात्रभर भिजवलेले शेंगदाणे घेऊ शकता. त्यासोबत थोडंसं फ्रेश खोबरं किंवा मग गूळ असं घेऊ शकता, किंवा मग सोक केलेले दुसरे नट्स घेऊ शकता. त्याचसोबत आपण एखादं पेय जर घ्यायचं झालं तर कोकमाचा सार घेऊ शकता तुम्ही. कोकमपासून बनवलेला सार बेसिकली तो थंड असतो आपल्या पोटासाठी. किंवा मग ताक घेऊ शकता. शेंगदाण्याची आमटी जी ट्रेडिशनली बनवली जाते ती चांगली आहे बिकॉज इट इज प्रोटीन रिच. पण जर आपण ते खूप जास्त उकळली आणि खूप जास्त प्रमाणामध्ये स्पायसी बनवली तर इट ॲक्च्युली डज नॉट हेल्प. त्याच्याने जास्त त्रासच होतो. तर मग त्याच्यामध्ये थोडं मॉडिफिकेशन तुम्ही जर का केलं आणि त्यामध्ये थोडंसं कोकम घातलं, शेंगदाण्याचं कूट थोडं कमी घातलं आणि ती तुपामध्ये फोडणी दिली विथ जिरं, थोडी कमी मिरची घातली तर त्याचा जास्त फायदा होतो. तुम्ही करून बघा आणि मग तुम्हाला ते फरक जाणवेल. जस्ट लेट मी नो इन कमेंट्स वन्स यू फॉलो दिस डाएट. त्याच्यानंतर दुपारच्या आणि रात्रीच्या उद्या आणि एकादशीला दोन्ही टाईम आपल्याला उपवासाचंच खायचं असतं. सो पूर्ण दिवस मेजवानी असते. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट, बी केअरफुल आणि चूज द फूड ॲप्रोप्रिएटली. त्याच्यानंतर मधल्या वेळेस जर तुम्हाला परत भूक लागली, काही खावंसं वाटलं तर जस्ट हॅव अ ग्लास ऑफ बटर मिल्क किंवा कोकोनट वॉटर, किंवा मग तुम्ही खोबरं घेऊ शकता. जस्ट प्लेन फ्रेश खोबरं घ्या. किंवा मग तुम्ही राजगिऱ्याचा लाडू घ्या. राजगिरा इज अ व्हेरी एक्सलंट सोर्स ऑफ फायबर ॲज वेल ॲज कॅल्शियम.
सो ते तुम्ही आहारामध्ये घेऊ शकता. ते आणि दूध किंवा ते आणि ताक म्हणजे राजगिराची लाही आणि ताक इज अ व्हेरी गुड कॉम्बिनेशन. ह्याच्याने खूप चांगल्या प्रमाणामध्ये कॅल्शियम ॲब्झॉर्प्शन होतं. ते तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर परत संध्याकाळच्या वेळेस चहा, कॉफी किंवा दूध न घेता एखादं फ्रूट घेऊ शकता किंवा मग काकडी घेऊ शकता. सॅलड्समध्ये तुम्हाला उपवासाला काकडी चालते, सो दॅट यू कॅन इन्क्लूड इन द डाएट. प्लस त्याच्यासोबत इव्हनिंग्समध्ये थोडंसं अर्ली डिनर घ्या, म्हणजे पोटाला थोडासा आराम मिळेल. रताळी आहेत मार्केटमध्ये आता. बटाटा जर घ्यायचा झालाच तर तो उकडून त्याची भाजी करून तुम्ही घेऊ शकता इन्स्टेड ऑफ एनिथिंग डीप फ्राईड. ठीक आहे, तर फोडणी दिलेली भाजी आणि राजगिऱ्याची भाकरी किंवा मग रताळ्याचा कीस किंवा रताळ्याची भाजी आणि त्याच्यासोबत काहीतरी चटणी वगैरे अशा फॉर्ममध्ये. कोकमची चटणी पण बाय द वे खूप छान बनते. सो अशा पद्धतीने जर का तुम्ही तुमचा उपवास आणि स्टार्ट युअर मील विथ अगेन सॅलड्स फर्स्ट, म्हणजे काकडी किंवा ॲपल, डाळिंब असेल तर डाळिंब, बनाना असेल तर बनाना, जे काही असेल ते थोडंसं रॉ घ्या आणि मग त्याच्यानंतर तुम्ही शिजवलेलं अन्न घ्या, ताक घ्या. तर मग अशा पद्धतीने जर का आपण आपला उपवास तुम्ही केला उद्याचा तर तुम्हाला नक्की फरक जाणवेल आणि मला कळवा. दुसऱ्या दिवशी असं हँगओव्हर झाल्यासारखं होणार नाही, खूप हेवी वाटणार नाही आणि ते पचनाला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी खूप इझी असतात, हलक्या असतात. आणि हॅपी एकादशी टू ऑल ऑफ यू इन ॲडव्हान्स. आणि एकादशीचा आपल्या शरीराला, आपल्या हेल्थला बेनिफिट करून घेता आला तर ते जास्त चांगलं आहे मला वाटतं. सो ट्राय दिस आउट आणि मला कमेंट्समध्ये कळवा 2 दिवसांनी की तुम्हाला कसं वाटलं हा डाएट घेऊन. आणि तुम्हाला जर पर्सनलाइज डाएट चार्ट्स हवे असतील फॉर एनी एलिमेंट, डायबिटीज, ब्लड प्रेशर, PCOD किंवा वेट लॉस, वेट गेन, काही पण रिनल डाएट हवं असेल तरीसुद्धा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. 9970780125 इज माय नंबर. Please get in touch with me for personalized diet charts, and thank you for watching my video. Like, subscribe and share my channel and my link. Thank you so much.